पुण्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला आहे। अनेकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसार उघड्यावर आलेत। लष्कराला पाचारण करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये पावसाने कशी दाणादाण उडवलेली आहे पाहूयात या रिपोर्टमधून। मुसळधार पावसाची संततधार, आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धोधो पाऊस, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं झालेला महाआक्रोश। पुन्हा एकदा मुसळधार पावसानं पुणेकरांच्या डोळ्यात अश्रू तरळले। काही दिवसांपूर्वी झालेल्या महाभयंकर पुरातून सावरत असतानाच पुणेकरांना पुन्हा एकदा मुसळधार पावसानं जोरदार तडाखा दिलाय। एकतानगर भागात पुराचं पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर आलेत। मुळा नदीचं पाणी वाढायला सुरुवात झाल्यामुळे एकतानगर मधील सोसायट्यांच्या रस्त्यांवर पाणी आलं होतं। खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा मोठा विसर्ग करण्यात आला, त्यामुळे संपूर्ण पुणे पाण्याखाली गेल्याचं भयावह चित्र पाहायला मिळालं। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला। एकतानगर परिसरात पुन्हा एकदा पाणी साचल्यानं नागरिकांनी एकच आक्रोश केलाय। आपण सोसायटीचं दृश्य पाहतोय। आर्मीचे जवान आहेत ते या ठिकाणी रेस्क्यू त्यांनी सुरू केलेले आहे। अनेक सोसायटीमधले जे ज्येष्ठ नागरिक आणि महिला आहेत त्यांना या ठिकाणी रेस्क्यू केल्याचं पाहायला मिळतंय। रशी लावून ज्या ठिकाणी सोसायटीमध्ये पाणी शिरलेले आहे तिथल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। खरं तर हा जो परिसर आहे हा कायमच पाण्याखाली जात असतो, मात्र यंदा या परिसरामध्ये जास्त पाणी आल्यामुळे या ठिकाणी पूरजन्य परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या। तसंच खबरदारी म्हणून प्रशासनाकडून जागोजागी सुरक्षा जवान तैनात करण्यात आले होते। खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्यानं लष्कराला पाचारण करण्यात आलं होतं। लष्कराच्या 2 टीम एकतानगर परिसरात तैनात करण्यात आल्या होत्या। पाणी सोडण्याआधी सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचं आवाहनही करण्यात आलं होतं। लष्करासह अग्निशमन दलही अलर्ट मोडवर पाहायला मिळालं। बॉम्बे इंजिनिअरिंगच्या 2 बटालियन या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि त्या या परिसरात फिरून लोकांना आव्हान करत आहेत। मी आता ज्या परिसरात आहे हे एकतानगर परिसर आहे। या परिसरामध्ये तुम्ही पाहताय की पाणी भरलेलं आहे। पहिल्या मजल्यापर्यंतच्या तळमजल्यापर्यंत हे पाणी आलेलं आहे आणि लष्कराकडून या ठिकाणी शोध मोहीम चालू आहे। हमें सारे जवान मतलब एक्टिवेट हो गए और जो भी घर में कम से कम 4 फैमिली के लोग अंदर घरों में थे तो उनको हम बाहर निकाल के जितना से जितना जल्दी हो सके हम बाहर लेके फिर उनको बाहर सेफ एरिया में लेके गए और वहाँ पर किसी को मेडिकल की ज़रूरत थी तो फिर हमने मेडिकल सुविधा दिलवाई। काही दिवसांपूर्वी पुण्यातील पूरस्थितीवर चिंता व्यक्त केलेल्या राज ठाकरेंनी पुण्यातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला। खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानं एकतानगर भागात पुराचं पाणी शिरलं। यावेळी राज ठाकरेंनी पूरग्रस्तांशी संवाद साधला आणि पूरग्रस्तांच्या अडचणी समजून घेतल्या। मुळा कॉरिडॉर जो आहे यातल्या इलिगल गोष्टी बाजूला सारणे काढणे त्याचं काम त्वरित आता सुरू झालेलं आहे। दुसरा विषय होता की रिडेव्हलपमेंटचा, आणि रिडेव्हलपमेंटचा विषय अडला होता। फक्त तुम्हाला FSI मिळत नाही या गोष्टींसाठी कोणी इथे रिडेव्हलपमेंट करायला येणार नाही, परंतु या रिडेव्हलपमेंटसाठी म्हणून जादा FSI वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे की जर FSI वाढला तर रिडेव्हलपमेंट होऊ शकेल। पुण्यातल्या पूरस्थितीनंतर सरकारही अलर्ट मोडवर आल्याचं चित्र आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन अर्थात धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश दिलेत। पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याआधीच नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी खबरदारी घेतली आहे। दुसरीकडे बारामती दौऱ्यावर असलेल्या अजितदादांनी दूरध्वनीवरून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली। नागरिकांना सुरक्षेची काळजी घेण्याच्या सूचना द्या असंही अजितदादांनी अधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे। कलेक्टर, डिव्हिजनल कमिशनर आणि महापालिका आयुक्त यांना मी सांगितलं की जे काही पूर रेषेमध्ये आहेत त्यांना तात्काळ त्यांना सुरक्षित स्थळी हलवा
त्यांची सर्व व्यवस्था अगदी चहा पाण्यापासून जेवणाची सगळी व्यवस्था करा आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या, त्याप्रमाणे काम सुरू आहे. पण तुम्ही लाऊडस्पीकर लावून सगळ्यांना आव्हान करा, ट्विट करा, जे काही मेसेज पाठवा, जे काही करायचं ते करा, परंतु आता आपण एकमेकांच्या संपर्कात. ओके. ओके. पुण्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळाली. मावळ उजनी खंडाळा परिसरात 226 मिलीमीटर पाऊस झालाय. मुळशीमधील धावडी कॅम्प भागात 218 मिलीमीटर इतका पाऊस झाला. भीमाशंकर परिसरात 166 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. वेल्हा पानशेतमध्ये 112 मिलीमीटर पाऊस झाला, तर भोरमधील भुतुंडे गावात 159 मिलीमीटर पाऊस झाला. मुसळधार पाऊस तसंच खडकवासला धरणातून होणारा विसर्ग यामुळे नदीकाठच्या गावांना तसंच सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिलाय. मात्र यंदा वारंवार पुण्याला पुराचा फटका बसत असल्यानं चिंतेचे ढग दाटून आलेत. निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे.